पंचम नाट्य महोत्सवातील अंतिम नाटक सादर होत आहे. नाटक आहे अल्पविराम. हॅलो, हां बोल. हां, झालं का तुझं डॉक्टरांशी बोलणं? अच्छा, बरं. मग विचारलं का तू त्यांना दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू का म्हणून? अरे काय संबंध? स्वतःच्या समाधानासाठी आणखी एका डॉक्टरचा सल्ला घेतला तर त्यात अवघड काय वाटायचंय रे? ते काय नाही, तू तू उद्या रिपोर्ट्स घे आणि डॉक्टर सानेंकडे जा. मी बोलतो त्यांच्याशी. दाखवले? कधी दाखवले? अरे त्याला पुष्कळ दिवस झाले आहेत. त्यानंतर आईच्या बऱ्याचशा टेस्ट झाल्या ना, मग त्याचे रिपोर्ट नकोत का दाखवायला? नाही नाही, ते हे बघ मी चिडत नाहीये. माझी आई आहे तर मलाच बघायला पाहिजे. तू एक काम कर, रिपोर्ट्स घरी माधवीकडे दे. मी बघतो काय करायचं. आणि सॉरी, तुला त्रास झाला. अरे नाही, खरंच. ठीक. हा बोल माधवी. हो, आहेत पैसे. नाही अगं, पेमेंट चेकने केलंय. हो, मिहिरने दिलेले होतेच ना. कधी? नाही, आला नाही अजून. तू पत्ता नीट दिलायस ना? बर. हो बघू. हो बोलतो. नाही अगं, इथेच दवाखान्यात बोलतो. घरी सगळे असतात ना. कशाला पाठवला? इथं कॅन्टीनमध्ये खाल्लं असतं ना काहीतरी. बरं, ठीक. हो. दादा, माधव दादा. मिहीर. कसा आहेस दादा? तुझ्या समोर आहे तसा. आणि आई? मिहीर, अरे काहीतरी प्रोसिजर सुरू. दादा लगेचच आलो. लगेचच आलो. अरे पण
आईचं करंट स्टेटस बघितलंयच दादा. हो, सकाळी बोलले आहे डॉक्टर. मी सकाळचं नाही आत्ताचं म्हणतोय. करंट स्टेटस. का? काय झालंय? दादा तुला खरंच माहिती नाही की मिहीर, काय झालंय? थांब सांगतोय. काय झालंय दादा? 3 महिने झालेत मिहीर मला इथे. या 3 महिन्यांमध्ये जवळपास निम्म्या रात्री मी इथेच झोपलो. कामाचे 8 तास सोडले ना, तर माझा बहुतेक वेळ या सोफ्यांवरच जातो. आईचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करणे, ते टेस्टला पाठवणे, त्याचे रिपोर्ट कलेक्ट करणे, डॉक्टरांच्या दोन्ही वेळच्या राऊंडचा फॉलोअप घेणे रोजचं झालं रे माझं. इथल्या स्टाफला ना नावासहित ओळखतो रे मी. कुणाच्या घरी कोण आहे, कुणाचा मुलगा काय करतो, कुठल्या वर्गात शिकतो, इथपर्यंत माहिती आहे. तू सांगणार आहेस मला आईचा करंट स्टेटस? काम डाऊन दादा. अरे डॉक्टर नातेवाईकांना सगळंच सांगतात असं नाहीये. आणि निदान इंडियात तरी नाहीच नाही. मिहीर, तू अमेरिकेत राहतोस, आम्ही नाही. इथल्या सगळ्या गोष्टींची सवय आहे आम्हाला. आणि का नाही सांगणार आहे डॉक्टर? आज सकाळी सगळे डिटेल्स सांगितले आहेत त्यांनी मला. येत्या 2-3 दिवसात एम्सचे डॉक्टर बत्रा सुद्धा येणार. कालच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. अरे ते म्हणाले होप्स आहेत म्हणून. मिहीर, अरे आधीचा देश राहिला नाही हा. आता इथे पण सगळं तंत्रज्ञान प्रगत झालंय. अरे दादा अरे शांत हो. मुळात प्रश्न इंडिया अमेरिका प्रगत मागास हा नाहीच आहे रे. मुळात प्रश्न आहे की आपण या सगळ्या गोष्टींकडे कसा बघतो ना याचा. म्हणजे खरं मला मान्य आहे की तू फॉलोअप ठेवतोयस, अपडेट ठेवतोयस आणि इव्हन डॉक्टरांशी सुद्धा कनेक्टेड आहेस. पण याचा अर्थ असा नाही होत ना दादा की आईच्या तब्येतीबद्दल तुला सगळं माहिती असेल म्हणून. मिहीर, माझं डोकं ना आधीच जाम झालं. तुला काय बोलायचं आहे ना ते सरळ सरळ आणि स्पष्ट सांग. दादा तू पाठवलेले आईचे सगळे रिपोर्ट्स बघितलेत मी. आणि रादर अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या कन्सल्टंटना सुद्धा दाखवले आहेत. पण दादा फ्रँकली सांगायचं झालं ना तर त्यांनाही काही होप्स वाटत नाहीयेत. होप्स वाटत नाहीये? अशा कशा वाटत नाहीये? आणि तसंच तर त्यांनी मला सांगितलं असतं. अरे तेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुमच्या इंडियामध्ये सॉरी आय मीन आपल्याकडे अशीच परिस्थिती आहे दादा. इथे सत्य परिस्थिती आहे ना, आपण पटकन स्वीकारतच नाही. आणि त्यामुळे डॉक्टरही ते लवकर सांगत नाही. हळूहळू आधी ते तुमची मानसिकता तयार करतात आणि मग सांगतात. मिहीर, तुला नेमकं काय म्हणायचंय? आता काहीही होप्स नाहीयेत. आपण आईची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढायला हवी. अरे डोकं बिका फिरलंय का रे तुझं? लाईफ सपोर्ट सिस्टीम काढल्यावर आई जगणार नाही एवढी सुद्धा अक्कल नाहीये का तुला? मला माहिती आहे रे काही लाईफ सपोर्ट सिस्टीम काढल्यावर जगणार नाहीयेत. तरी सुद्धा तू हे बोलतोयस? होय दादा. मिहीर, हे बघ, मी तुला शांतपणे सांगतो. तू या सगळ्यात नको पडूस. 2-4 दिवसांसाठी की जेवढ्या दिवसांसाठी आलाय ना तेवढे दिवस राहा आणि जा परत तुझ्या अमेरिकेत. दादा ती माझी पण आई आहे. अरे मग तीच आई 4 दिवस लाईफ सपोर्ट सिस्टीम वर जगते तर ते सुद्धा बघवत नाहीये का तुला? अरे काय बोलतोयस? मला जे वाटतंय ना मी तेच बोलतोय. मिहीर, दादा तू गैरसमज करून देतोयस. अरे आई जगावी असं मलाही वाटतंय. हा पण ती ह्या अवस्थेत नाही. मिहीर, ती येईल या अवस्थेत ना बाहेर. दादा अरे प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये तेच तर सांगतोय ना रे. ऑलरेडी किमोथेरपीच्या त्रासाने वैतागली. त्या बीपी शुगर हा आधीपासूनच आहे. आणि आता तर ह्या स्ट्रोक मधनं आहे ना बाहेर येणं जवळपास अशक्य दादा. आणि समजा 1% जरी चान्सेस धरले ना तिच्या बाहेर येण्याचे तर तिचं जगणं असह्य होईल रे तिला. तरी सुद्धा जगवेन मी तिला. का स्वतःच्या हट्टासाठी तिचे हाल करतोयस रे? काय म्हणालास? स्वतःच्या हट्टासाठी मी तिचे हाल करतोय? नाही, तू परत जा.
मी बघतो माझं काय करायचं ते. तू जा परत. दादा सर रागवतोयस काय रे लगेच? मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून तरी घेशील का? अरे काय ऐकून घ्यायचंय तुझं? स्वतःच्या हट्टासाठी जगवतोय. बोल माझ. का खातो म्हटलं ना, खातो. तू परत फोन करू नकोस. मी बोलतो तुझ्याशी सकाळी. तू खाल्लंयस का काही? हो. दादा तूही पण काहीतरी खाऊन घेणार? खातो. बरं कॉफी घेशील का? नाही, माधवी वहिनीने थर्मास दिलाय म्हणून विचारतो. थंड झाली. खरंच थंड झालाय की? तुला आठवतं का? लहान असताना तू सायकलवरून पडला होतास. चालता सुद्धा येत नव्हतं रे तुला. आई मला घेऊन मामाकडे चालली. मी पण येतो असं म्हणून म्हणून अख्ख्या घरात दंगा घातला होतास. हो आठवतंय. आणि घरी आल्यावर मी बऱ्याच वेळ बोललोही नव्हतो तुमच्याशी. तुझ्या पायाची जखम ओली होती म्हणून आईने तुला सोबत नेलं नव्हतं. पण तुला आणता आलं नाही म्हणून आम्हाकडे गेल्यावर ती खूप रडली होती. घराबाहेर पडताना पहिल्यांदाच तिने तुला सोबत नेलं नव्हतं मी. हो पण ते कळायचं वय नव्हतं ना रे तेव्हा. आता तर आहे ना. हे आणतो. मामाकडे गेल्यावर आईजवळ मी हट्ट धरला होता की मिहीरला आत्ताच्या आत्ता इथं घेऊन ये. मी एकटा राहणार नाहीये. तेव्हा मला आईने समजावून सांगितलं की तिने तुला सोबत का आणलं नाही. मिहीर, आपल्या आईला चांगलंच माहिती होतं की आपल्या मुलांचे कुठले हट्ट पूर्ण करायचे आणि कुठले नाही. त्यामुळे स्वतःच्या हट्टासाठी मी तिला जगवतोय असं म्हणत परत म्हणू नकोस प्लीज. दादा मला तसं नव्हतं म्हणायचंय. पण बऱ्याच वेळेला आहे ना आपण भावनिक होतो आणि भावनेच्या भरात प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचा असतं विसरतो रे आपण. दादा आत्ताही तू तेच करतोस. तुला आईची कंडिशन आधीच सांगितली. मी जेव्हा जेव्हा अमेरिकेतून फोन करायचो ना तेव्हा तेव्हा ती तिच्या किमोथेरपीच्या त्रासाबद्दल बोलायची. मला नाही बोलली रे ती कधी. नाही म्हणजे तिला होत असलेला त्रास मला दिसत नव्हता असं नाहीये. अरे पण ते सगळं तिच्या तब्येतीसाठीच होतं ना. थोडा त्रास सहन करून जर कुणाचं आयुष्य वाढणार असेल तर ते कुणाला नको असतं रे. तू म्हणतोयस ते सगळं मान्य आहे दादा मला. पण तो त्रास काय, त्याची तीव्रता काय हे तो त्रास सोसणाऱ्यालाच माहिती नाही. आणि तू जवळ असल्यामुळे कदाचित तिला बोलताही आलं नसेल. आणि
तुम्ही लांब असल्याने माझ्याशी फोनवर बोकटेपणाने बोलायची. तेही शक्य आहे, पण म्हणून काय मी तिची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकणार नाही. लोक शेण घालतील आहे तोंडात माझ्या. फॉर गॉड सेक दादा, आता तू हे वाक्य बोलू नकोस प्लीज. आणि तू कधीपासून विचार करायला लागलास रे की लोक काय म्हणतील याचा? आणि मुळात आईच्या तब्येतीबद्दल, तिच्या उपचारांबद्दल काय करायचं नाही याचा निर्णय घेणारे लोक कोण आहेत रे? दादा, त्याचा निर्णय हा आपल्यालाच घ्यावा लागतो. मीर, हे बघ, ही अमेरिका नाही आहे. इथे 4-4 विचार करावा लागतो. रीत असते, समाज असतो. तुमच्यासारखा नाही आहे रे. सकाळी उठलं की लग्न, संध्याकाळी घटस्फोट. हे असले संस्कार नाही आहेत आपल्यावर. दादा, विषय भरकट कर. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण जगाचा विचार न करता फक्त आणि फक्त आईचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा. बस. निर्णय घ्यायचा प्रश्नच नाही आहे वीर. जे चालू आहे ते तसंच राहणार. आणि तुला त्रास देत नाहीये ना रे मी. तुला म्हणतोय का इथं थांब म्हणून, आईची सेवा कर असं म्हणतोय का मी तुला? नाही ना. दादा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे, माझा जॉब आहे रे तिकडे. आणि मला सांग, माझ्या तिकडच्या जॉबमुळेच आपण एवढं एक्सपेन्सिव्ह हॉस्पिटल अफोर्ड करू शकतोय रे. आलास, मूळ मुद्द्यावर आलास. दादा, प्लीज प्लीज, गैरसमज नको यार. गैरसमज काय आहे वीर त्यात? अरे, तू पैसे पाठवतोस अमेरिकेतून म्हणून तर आम्ही जगतोय ना इथे. आपल्या आईचे उपचार तुझ्या पाठवलेल्या पैशावरच तर होत आहे. आणि एवढंच कशाला रे? तू पैसे पाठवतोस ना म्हणूनच आई जिवंत आहे. आणि आईच नाही, आम्ही सगळेच तुझ्या पाठवलेल्या पैशावर जिवंत आहोत. दादा, प्लीज प्लीज डोंट क्रिएट अ सीन. हो, शुअर शुअर. एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. दादा, दादा, मला तसं नव्हतं म्हणायचं रे. फॅक्ट इज फॅक्ट ना दादा. पैसा मॅटर करतो ना. हो, पैसा मॅटर करतो ना, पण त्याचबरोबर माणुसकी, नाती, संस्कार हे सुद्धा मॅटर करतात. हो, करतात ना. पण पैसा नसल्याने की या सगळ्या गोष्टी कुचकामी देखील करतात. मिहीर, हे बघ, तुला जर असं वाटत असेल की तुझा पैसा विनाकारण खर्च होतो आणि त्यामुळे जर आईचे उपचार बंद करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर यापुढे तिच्या उपचाराचा सगळा खर्च मी करेन. दादा, तुला कसा ते माझं मी बघेल. दादा, तू पुन्हा गैरसमज करून घेतोयस. अरे, मी माझ्या आईच्या उपचारासाठी पैसा खर्च करतोय रे. तू नसतास तर मी केलाच असतं ना. तू एकुलता एक असतास ना मी, तर तुला तिकडे अमेरिकेला जाता आलं नसतं. इथे मी होतो आईबाबांची काळजी घ्यायला, म्हणून तुला जाता आलाय तिथे. आणि तू हा जो तुझ्या पैशाचा रुबाब दाखवतोयस ना, माझ्यामुळं कमवता आलाय तुला. नाही दादा, असं काही नाही. तू नसतास आणि मी एकुलता एक असतो ना, तरी आईबाबांनी मला नक्कीच अमेरिकेला पाठवलं असतं. तेवढं नक्कीच ओळखतो मी त्यांना. हो रे बाबा, तूच ओळखतोस. आम्ही काय आहे आपलं? दादा, असं परकेपणाने नको बोलू रे. दादा, आई जगावी असं मलाही वाटतंय रे. आणि मुळात आपले आई बाबा या विचारांचे कधीच नव्हते. आणि बाबांनी तर उभ्या आयुष्यात लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. हॅलो, या कॅथी. या कॅथी, आय रीच्ड हिअर सेफली. नो, शी इज स्टिल द सेम. Kathy, have not talked yet, but I will. Yeah. He's here. Okay. Kathy, please come to Skype after some time. Yeah, sure. Bye. कॅथी कशी आहे? बरी आहे दादा. अरे दादा, तिचा युनिव्हर्सिटीचा जॉब कन्फर्म झालाय. शी विल बी परमनंट. गुड. आई व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलायचं आहे का तुला? नाही, तसं असेल तर तू बोलू शकतोस. अरे दादा, खरंच तसं काही नाहीये. बोलू आपण नंतर.
मिहिर, कॅथी तुला आत्ता फोनवर विचारत होती की दादाशी या विषयावर बोललास का? कुठला विषय आहे मिहिर? दादा मी परमनंटली अमेरिकेला सेटल व्हायचा विचार करतो. नाही नाही, मला ग्रीन कार्ड मिळतं ना म्हणून. अच्छा, असं आहे तर तरीच उरली सुरली नाळ तोडायला आलाय. दादा अरे काय बोलतोयस? दादा ती आई आहे रे माझी. ती कुठेही असली तरी ती आई आहे माझी. ती बरी असती तर तिलाही सोबत घेऊन गेलो असतो. तिचे हे हाल बघायला तू इथे असणार तरी कुठे असतात? दादा दादा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मिहिर, मग असं होतं तर तिला सोडून तिकडे राहण्याचा निर्णय कसा घेतलास तू? दादा तुला सांगितलं ना रे की ती बरी असती तर तिलाही सोबत घेऊन गेलो असतो. आणि तसं इथे राहण्यासारखं काय आहे म्हणा? इथे माणुसकी आहे, समाज मूल्य आहेत आमची. आयुष्यभर तेच घेऊन बसलाय दादा. आणि म्हणून बाबांचं दुकान तोट्यात चालत असताना सुद्धा ते अजूनही घेऊन बसलेस. काय म्हणालास? परत बोल. नाही सॉरी, मला हा विषय काढायचा नव्हता. पण आयुष्यभरानं आपण ह्याच मूल्यांना चाटत बसतो आणि भावनेच्या भरात प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचा असतो हेच विसरतो रे आपण. एक मिनिट मिहिर, आधी दुकानाचा विषय संपव. दुकान बाबांची आठवण होती. राबले आहेत बाबा तिथे. 4x6च्या चिंचोळ्या पॅसेज मध्ये 3 फळ्या टाकून माल विकलाय बाबांनी. अशाही परिस्थितीत आईने बाबांना साथ दिली. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत होती ती त्यांच्या. आपलं शिक्षण, तुझा अमेरिकेला जाण्याचा खर्च, आपली लग्न, सॉरी माझं लग्न, हे सगळं त्या दुकानाच्या भरोशावर झालंय. त्या 3x6च्या चिंचोळ्या पॅसेजचं आज एवढ्या मोठ्या दुकानात रूपांतर झालंय. आता बाबा गेल्यावर आईने जरा धसका घेतला. माझंही दुर्लक्ष झालं म्हणा दुकानाकडे. पण मी तरी काय करू? तुला सेटल करण्याच्या नादात. मला सेटल करण्याच्या नादात काय दादा? नाही म्हणजे तुझ्या आर्थिक परिस्थितीला मी जबाबदार असं वाटतंय का तुला? सोड ना मी. नाही बोल ना दादा. तसंही तुझ्या मनात साल आहेच तरी तुला नेहमी वाटत आलं की मोठा म्हणून तू फक्त एकटा राबतोस. मेहरचं काय, तिकडे सगळं अगदी व्यवस्थित चाललंय. नाही, मोठा म्हणून तो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास यात शंका नाही दादा. पण सगळे निर्णय ना कायम भावनेच्या भरात घेत आलायस. कधीही कुठल्या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार केलाच नाहीस. आता साधं उदाहरण घे. बाबा गेल्यावर ज्या लोकांकडनं पैसे येणं अपेक्षित होतं त्यातल्या किती लोकांशी संपर्क साधलायस रे तू? मिहिर, अरे बाबांच्या पडत्या काळात त्या लोकांनी बाबांना मदत केली होती रे. त्या लोकांच्या आर्थिक अडचणीच्या वेळेस बाबांनी त्यांना आर्थिक मदत केली, कर्ज नव्हतं दिलं. इथेच चुकतंय दादा. मला सांग, बाबांच्या पडत्या काळात लोकांनी त्यांना मदत केली, पण बाबांनी त्यांची पै आणि पै परत केली की नाही? बरं, लोकांच्या पडत्या काळात जेव्हा बाबांनी त्यांना मदत केली तर आता तुझ्या वेळेस लोकांनी तुला मदत करायला नको का? आणि मला सांग, बाबांनी केलेल्या मदतीवर जर त्यांना परतीची अपेक्षा नसती तर ते त्यांनी व्यवहार वहीत का लिहून ठेवले असते? कारण इट्स अ फेअर बिझनेस. पण नाही, तुला तसं वाटलं नाही ना. हे मग कसा होणार व्यवसाय? अरे अशा पद्धतीने वागलं तर माणसं तुटतात रे. कशी तुटतात दादा? उलट आपण व्यवहाराने राहिलो ना तर माणसं सुद्धा आपल्याशी व्यवहारानेच वागतात. मग आईची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढण्यामागे काय व्यवहार आहे रे तुझा? दादा
इथे व्यवहार नाहीये रे. उलट आईची सुटका करू आपण या त्रासातून. तिला त्रास होणार नाही याची काळजी मी घेईल. तशी तुला खात्री आहे? हो, माझ्या परीनं जे शक्य होईल ते सगळं करेल. दादा अरे तिला पण जेवढं आयुष्य मिळालंय तेवढं जगण्याचा तिचा अधिकार आहे. आणि तो अधिकार तू, मी किंवा इतर कुणीही तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. दादा अरे पण मी काय म्हणतो. प्लीज. पाऊस थांबल्यावर गेलास तरी चालेल. आई, थांबेन. ऐक रे माझं, मला सवय आहे या सगळ्याची. थोडा वेळ थांबून तू त्रासून जाशील. अरे आईच्या शेवटच्या क्षणात तरी सोबत असू दे. मीही तुला थांबायचंय तर थांब, पण आईबद्दल हे असं बोलू नकोस प्लीज. सॉरी दादा. आईला खूप आवडायचं नाही रे पाऊस. अजूनही आवडतो. तुलाही आवडायचंच की. आईजवळ थांबता यावं म्हणून वाटेल ती कारणं सांगून शाळा चुकवायचंस. आईला ते कळायचं. तिचा तुझ्यावर खूप जीव. बघ ना मी, काय योग आहे रे. तिने तुझ्यावर एवढं प्रेम केलं. तू कायम तिच्या जवळ राहिलास. आणि आज तू तिच्या जगण्याच्या सगळ्या शक्यता नाकारतोयस. दादा, तिने आयुष्यभर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या मी. आणि आज तू तिची जगण्याची शेवटची इच्छा सुद्धा हिरावून घ्यायची म्हणतोयस रे. दादा, तुला खरंच वाटतंय काय की एवढा त्रास सोसून आईची जगायची इच्छा असेल म्हणून? का नसेल? आयुष्य प्रत्येकालाच हवं असतं. अगदी अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माणूस जगण्यासाठीच तर धडपडत असतो. पटत नसेल ना तर या हॉस्पिटलमध्ये ना फक्त 1 आठवडा थांबून बघ. कितीतरी माणसं असाध्य रोगाने जडलेली आहेत. तरी देखील बिचारे जगण्यासाठी धडपडतच आहेत. कित्येकांकडे तर उपचारासाठी पुरेसा पैसा देखील नाहीये, तरी देखील बिचारे येनकेन मार्गाने जुळवणी करतच आहेत. हो, कारण त्यांना वाटतं अजून खूप आयुष्य जगायचे, खूप गोष्टी करायचे, खूप कामं करायची आहेत त्यांना. आणि आधी खूप लांब असते माधव दादा. माणसाच्या इच्छा ना कधीच संपत नाही. आता हा पाऊसच बघ. ज्याच्या डोक्यावर छत आहे तो एन्जॉय करतोय. ज्याचं छत गळतोय तो पाऊस थांबायची वाट बघतोय. आणि ज्याच्या डोक्यावर छतच नाही तो चक्क पावसाला शिव्या घालतो. जशी ज्याची परिस्थिती वेगळी तशी त्याची नजरही वेगळी. आई तशी नव्हती दादा. ती मनसोक्त जगली. बाबांबरोबर कष्ट करताना सुद्धा आणि सगळ्या सुखसोयी मिळाल्यावर सुद्धा नाही. भविष्याचा तिने विचार केला. आपण वर्तमानात जगत जगत केलं.
न बघितलेल्या क्षणांसाठी आहेत ते क्षण जगायचे कधीच सोडले नाहीत तिने. म्हणून तिच्या वयापेक्षा जास्त जगली. पण अजूनही तिच्या काही इच्छा अपूर्ण असतीलच ना रे. त्या तशा प्रत्येकाच्याच असतात रे मानतात. मला तर वाटतं ना की माणूस हा केवळ वर्तमानात जगत असतो. भविष्य काय मंदूक आणि अस्पष्ट असतं. आणि भविष्यात तत्कालीन बऱ्याच गोष्टींवर सुद्धा अवलंबून असतं. अमेरिकेत जाऊन फारच प्रॅक्टिकल झालायचा. तुम्ही आधीपासूनच होतो दादा. आणि आईने आपल्याला हेच तर शिकवले नाही. दादा तुला आठवतं माझ्या मुंजेच्या दिवशी माझी परीक्षा होती तेव्हा आधी आईने परीक्षेला प्राधान्य दिलं. बाबांच्या श्राद्धाच्या दिवशी माझी एक महत्वाची मीटिंग होती तेव्हा आईने स्वतः फोन करून सांगितलं की येऊ नकोस म्हणून. ती नेहमी प्रॅक्टिकल राहिली दादा. आणि आपणही तसंच राहावं असं तिला नेहमी वाटत आलं. पण तुझ्या एवढं प्रॅक्टिकल मला नाही होता येत रे. आणि या सगळ्याला तुझं लांब असणं कारणीभूत आहे असं मला वाटतं. म्हणजे नेमकं काय म्हणायचं दादा तुला? तुमच्यासारख्या लोकांचं बोलायला काय झालं? स्वतःचं पाहायचं फक्त. स्वतःचा कम्फर्ट झोन. तुम्हाला वाटतं पैसे दिले की संपला विषय. प्रत्यक्ष 1 महिना इथे राहून बघ, मग कळेल आहे तू. मी भलेही तुझ्या एवढा कमवत नसेल पण माझं कुटुंब अगदी व्यवस्थित सांभाळत. माझं दुकान, आईचा दवाखाना, मुलांची शाळा, बायकोच्या नातेवाईकांची लग्न, मुंजी, बारशी सगळं बघ. सगळ्या सुखदुःखांच्या प्रसंगांना जा. नातेवाईक जगत. हीच माणसं येत असतात रे शेवटी मदतीला जाऊन. आणि हे काही मी कुणावर उपकार म्हणून नाही करत. मला वाटतं म्हणून करत. आनंदाने. सॉरी टू से दादा. पण आई बाबांना समजायला चुकलायच तू. मुळात आपल्याला आपल्या आई बाबांनी कधीच आपल्या या समाज चौकटीत अडकवलंच नाही. स्वतःही मुक्त जगले आणि आपल्यालाही जगू दिलं. उलट आपल्या मुलांनी कशातही इमोशनली न अडकता मुक्त जगावं यासाठी त्यांनी अख्खं आयुष्य वेचलं. आणि दादा राहिला माझा प्रश्न, तर मी लांब असलो तरी दिवसातनं एक फोन असायचा नाही यायची. तुझ्याशी आणि माझ्या वहिनीशी बोलायचंच नाही. आणि दादा तुला खोटं वाटत असेल पण ह्या हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांशी सुद्धा दर आठवड्याला आईच्या तब्येतीबद्दलचा फॉलोअप असायचा रे. आणि घराचं म्हणशील ना दादा तर फक्त 4 भिंती म्हणजे घर नव्हे ना. उलट आपण राहतो तिथे घर असतं. आपली नाती, आपली माणसं हे मलाही पटतात रे. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मी त्यांना कधीच डॉमिनंट होऊ देत. पण त्यामुळे तू इथे राहून आईसाठी जे करतोयस ना त्याची किंमत कमी होत नाही ना. दादा तुझ्याबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. बोल मग. हो घेतली आहे थोडी. कागद? कुठला कुठला कागद? हॅलो 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 माधवी, ऐक ना. ओके इथे आवाज नाही येत आहे. हो ऍक्च्युली पाऊस सुरू आहे ना त्यामुळे बहुतेक. हो हो नेटवर्क. मी करतो तुला फोन थोड्या. हो हो. एक्सक्यूज मी मिस्टर माधव. दादा डॉक्टर बोलत आहेत. हो आलोच. दादा मी पण येऊ का? नाही तू थांब, मी बघतो. हॅलो. हा माधवी वहिनी. कागद नाही, काही बोललं नाही तो मला. हा
नाही नाही, बरं बरं, हा बघतोय मी, बघतो. ओके. मिहीर, तू स्वतःहून सांगणार आहेस की मी विचारायला हवं? काय सांगू? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, आईच्या तब्येतीबद्दल बोलायचं होतं. तेच विचारतोय. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही अरे, 1-2 टेस्ट करायला सांगितले. रिक्विजिशन लिहून दिलं? नाही, तोंडी सांगितलं. कुठल्या टेस्ट करायचे? टेस्ट हां ते ते ब्लड 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 हा, टेस्ट. ब्लड. पुढे काय दादा? तू काय परीक्षा घेतोयस का माझी? परीक्षा तर तू घेतोयस माझी. मी मी काय परीक्षा घेतली तुझी? दादा, माधवी वहिनीने दिलेल्या पिशवीत मला कागद सापडले आणि त्यावर मोठा मुलगा म्हणून तुझी सही पण आहे. कागद दादा, सही? काय झालंय? अरे बोल माझ्याशी. नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग मग हे काय आहे दादा? हे काय? नाही, मला नाही माहिती काय. मला नाही माहिती. आईची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढण्यासाठी नातेवाईकांची परवानगी मागणारा कन्सेंट फॉर्म आहे दादा. आणि त्यावर मोठा मुलगा म्हणून तुझी सही पण आहे. म्हणजे तुला सगळं माहिती होतं दादा. हो. कधी सांगितलं डॉक्टरांनी? 2 दिवस झाले. मी पण विचार केला रे, सगळंच. तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. आई बाबा मुक्त आणि मनसोक्त जगले. आपणही तसंच जगावं असंच त्यांना सतत वाटत राहील. ज्या दिवशी माझ्या शेवटचा श्लोक आला ना, मी त्या दिवशी माधवी घरी नव्हती. मी आणि आई दोघेच जण होतो. तिला टॉयलेटला जायची सुद्धा शुद्ध नव्हती. सगळं बेडवरच. सगळा बेड घाण झाला. मला कळायला जरा वेळच झाला. पण आज जाऊन बघितलं तर तो घाणेरडा वास पटकन माझ्या नाका तोंडात शिरली. मुखारीच झाली मला. सगळी स्वच्छता केली आणि मग काहीला हॉस्पिटललाच केली. काही दोष नाहीयेत रे. मला माहिती आहे की आता सगळ्या शक्यता झाल्यात पूर्ण. पण इतक्या वर्षांची नाळ सहजासहजी नाही ना तोडता येत. अरे मग मला का बोललं नाहीस? कितीही प्रॅक्टिकली बघायचं म्हटलं तरी शेवटी मन आहे ना, त्याच काय करायचं. डॉक्टरांनी सगळ्या गोष्टीची कल्पना दिली होती मला.
केवळ कन्सेंट फॉर्मवर सही नव्हती रे करायची, तिला अखेरचा निरोप देणारा कागद होता रे. दादा, तू एवढा स्ट्रॉंगली तूच असं करायला लागलास. स्ट्रॉंग नसतं रे मी, वरवर दाखवावं लागतं फक्त. त्या कन्सेंट फॉर्मवर सही करताना माझ्या मनाला काय वेदना झाल्या असतील ते माझं मलाच बाबांना ओळखायला मी चुकलो असं नाहीये, पण पण कदाचित माझ्या जागी जर तू स्वतःला ठेवून बघशील तर कदाचित तुला दुसरी बाजू कळेल. आई बाबांनी प्रवासाचं बळ नक्कीच दिलं. या प्रवासात ज्या गोष्टी सोबत हव्या त्या संस्कारांची, मूल्यांची शिदोरी सोबत दिली. कुठे थांबायचं तेही शिकवलं. या प्रवासात स्वतःच मार्गदर्शक स्वतःलाच व्हावं लागतं ना, हे मात्र जाणीवपूर्वक विसरलो रे. आयुष्यात प्रत्येक गोष्टींचे कोलाज मॅनेज करताना प्रत्येक वेळी स्वल्पविराम देत गेले. आईच्या या कन्सेंट फॉर्मवर सही करताना या आगामी प्रवासाला मला पूर्ण विराम दिल्यासारखं वाटत होतं. आता पाऊस थांबलाय, बाहेरचा पण आणि आतला पण. ह्या शांततेने मला शिकवलंय हा स्वल्पविराम नाहीये, पूर्णविराम पण नाही. अल्पविराम, अल्पविराम. एक्सक्यूज मी, मिस्टर माधव. हो, आलोच. तर थांब, मी बघतो. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. आई असतो धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्या थांबवणाऱ्या गाई. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्या थांबवणाऱ्या गाई.
आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? लंगड्यांचा काय असते? वासराची काय असते? दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरते